मराठी भाषेला चिरंजीवित्वाचं वरदान देणाऱ्या मुकुंदराज, माईंबट, ज्ञानदेव, तुकाराम आदी सर्व सारस्वतांना साष्टांग दंडवत आणि श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताईंच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करून कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन महारोगी सेवा समिती आनंदचे सचिव सेवाव्रती डॉक्टर विकास भाऊ आमटे, स्वागताध्यक्ष जनसामान्यांच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या या भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या तडफदार आमदार प्रतिभाताई धानोरकर, ज्यांच्या वाणीतच सरस्वती विराजमान आहे असे आमचे प्रमुख अतिथी आणि सन्माननीय मित्र प्राध्यापक श्रीकांतजी पाटील सर, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर मृणाल काळे सर, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुनील डिसले सर, या प्रसंगी आवर्जून उपस्थित झालेले गडचिरोलीचे महापोलीस संचालक सन्माननीय संदीप पाटील सर आणि प्रतिभा विश्वास मॅडम, या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मराठी विषय शिक्षकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा सन्मान ज्यांना प्राप्त झाला असे आपल्यातीलच एक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश हटवार आणि डॉक्टर सुधीर मोते सर, त्यांचे सर्व सहकारी मंडळ, उपस्थित प्राध्यापक वृंद, आमचे सन्माननीय ज्येष्ठ नागो थोटे सर, राम बोडेवार सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या या राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्षपदी आपण माझी निवड केली त्याबद्दल सर्व कार्यकारिणीचे आणि आपणा सर्वांचे अंतःकरणातून आभार मानतो. महासंघाने आणि कार्यकारिणीने दाखवलेल्या विश्वास, स्नेह, औदार्याप्रती नम्र होऊन मराठी विषयासंबंधी भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. मित्र, आपण सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषय शिक्षक म्हणून नियुक्त झालेले शिक्षक आहोत. आपल्या वर्गामध्ये आलेले विद्यार्थी हे 1ली ते 10वी पर्यंत मराठी मातृभाषा घेऊन शिकत पुढे आलेले आहेत. 11वीला आल्यावरती त्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील किंवा कृषी आणि समाजकार्य महाविद्यालयातील कुठलीही शाखा निवडली असेल तरी मराठी विषय हा त्यांनी बहुतेक घेतलेला असतो. आणि अशा मराठी शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही पुन्हा मराठी शिकवत आहात. मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आहे आणि ती लोकभाषा ज्या मुलाला लहानपणापासून आत्मसात आहे अशा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण आपली नियुक्ती शासनाने केलेली आहे. स्वाभाविकच आपण ज्या विद्याशाखेमध्ये शिकवतो त्या विद्याशाखेतील आपला विद्यार्थी भविष्य काळामध्ये आपले विचार योग्य रीतीने मांडणारा निर्माण झाला पाहिजे, तशी क्षमता त्याच्यात निर्माण झाली पाहिजे. मराठीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तो जर भविष्यात गेला असेल तर त्याला मराठीचा वापर सूक्ष्मतेने करता आला पाहिजे. मराठीविषयी त्याच्या मनामध्ये आस्था असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे. आणि हे सगळे स्वप्न घेऊन आपण मराठीचे प्राध्यापक मराठी विषय शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, शिक्षण देतो म्हणजे नेमकं काय? तर शिक्षण ही एक तपश्चर्या आहे. शिक्षण ही एक ज्ञानसाधना आहे. शिक्षण ही एक तपश्चर्या आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा ही तपश्चर्या शिक्षक आणि विद्यार्थी या दोहोंनी मिळून या दोहोंनी स्वतंत्रपणे करायची असते. विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करायचं असते तर शिक्षकांनी विविध विषयांचं ज्ञान संपादन करून स्वतःला बहुश्रुत करायचं असते. 1ली ते 10वी पर्यंत आलेले विद्यार्थी त्यांना मराठी भाषा जरी अवगत असली तरी पुढील व्यवहारामध्ये
ते व्यवहार कुशल कसे होतील, साहित्य निर्मितीमध्ये अग्रेसर कसे होतील, या सर्वांचा विचार आपल्या शिक्षकांना करावा लागतो. आणि ही आस्था वृद्धिंगत करण्याचं काम आपल्या शिक्षकांना करावं लागतं. यासाठी विद्यार्थ्यांना जेव्हा आपण मार्गदर्शन करतो तेव्हा तपश्चर्येमध्ये कुठेही कमी पडू नकोस. मग ही तपश्चर्या तो कशा पद्धतीनं करतो, तर मराठी विषयाच्या तासांना तो उपस्थित तर राहतोच, पण याशिवाय त्यानं कोणकोणती पुस्तकं वाचली पाहिजे, अवांतर वाचन कुठलं केलं पाहिजे, याचं ज्ञान सुद्धा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आणि स्वतःही मराठी विषयाबरोबरच इंग्रजी, संस्कृत, मराठी, हिंदी आणि जी शक्य असेल त्या भाषेचं ज्ञान, याशिवाय मानव्य विद्याशाखा शास्त्रामध्ये जेवढे काही विषय आहेत आणि या विषयांमध्ये तुम्हाला ज्या विषयामध्ये रुची असेल त्या विषयाचं ज्ञान आत्मसात केल्याशिवाय तुम्ही परिपूर्ण शिक्षक होऊ शकत नाही. हे दाव्यानं मी का सांगतो, तर कुसुमाग्रजांची एक कविता तुम्ही आठवून पहा. युगा मागुनी चालली रे युगेही, किती वाट पाहू भास्करावंत, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, किती प्रीतीची याचना. ज्या शिक्षकांना ग्रहताऱ्यांचा अभ्यास नसेल, भूगोलाचा अभ्यास नसेल, मग ही कविता मराठी साहित्यातली सर्वात उत्कृष्ट प्रेम कविता जरी असली तरी ती शिकवण्याची ताकद त्या शिक्षकामध्ये येणं शक्य नाही. म्हणून यासाठी आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व, बहुश्रुत व्यक्तिमत्व जोपर्यंत आपण घडवत नाही, ही तपश्चर्या जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत, विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. शिक्षण ही साधना आहे असं आम्ही म्हटलेलं आहे. म्हणजे जी तपश्चर्या करायची आहे ती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याच्या पातळीवर स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून करायची आहे. शिक्षकाने स्वतःच्या पातळीवर विविध विषयांचं ज्ञान संपादन करून बहुश्रुत बनून करावयाची आहे. तर साधना ही दोघांनी मिळून करावयाची आहे. वर्गामध्ये जो विषय आपण शिकवत असतो त्या विषयाचं अध्यापन शिक्षक विद्यार्थ्यांसमोर करतो. विद्यार्थी कान आणि मन देऊन ऐकतीलच याची गॅरंटी नाही. ऐकत असेल तर आनंदाची गोष्ट. मग आपल्या सगळ्या व्याख्यानामध्ये प्रतिपाद्य विषय जो आहे त्या प्रतिपाद्य विषयाबरोबरच त्या विषयाशी निगडीत असलेलं अवांतर ज्ञान जेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो तेव्हा तो विद्यार्थी कसा बसा लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही तर एका हृदयाचं दुसऱ्या हृदयापर्यंत हृदय संवाद जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत शिक्षण ही प्रक्रियाच पूर्ण होत नाही. म्हणजे आपल्याला वाटते आपण शिकवतो, विद्यार्थ्यांना वाटते आपण वर्गामध्ये बसलो, पण शिक्षण नावाची प्रक्रिया या ठिकाणी घडतच नाही. शिक्षण प्रक्रिया घडण्यासाठी या हृदयीचा त्या हृदयी हा हृदय संवाद जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये होतो तेव्हाच खऱ्या अर्थानं शिक्षण ही प्रक्रिया पूर्ण. आजच्या चित्राविषयी अनेक वक्त्यांनी आपल्या समोर भाष्य केलेलं आहे की मराठीची कशी काय अवस्था आहे. आपण सर्वांनी 2-3 दिवसातले वृत्तपत्र वाचलेच असते. बुधवारी म्हणजे 17 जानेवारी 2024 ला प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने देशभरात केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन 15व्या सर्वेनुसार वाचलं असेलच बहुतेक, तरी रिपीट करतो. या 15व्या सर्वेनुसार आजच्या 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा 11वी 12वीची किंवा 9वी 8वीची नाही, दुसऱ्या वर्गाची मराठी भाषा वाचता येत नाही असे 25% विद्यार्थी त्यांना सापडले. आता हे पुण्यकर्म कोणत्या शिक्षकानं केलं असेल? ही फार महत्वाची गोष्ट.
आता आमचे राम डोके विरोधी प्राध्यापक आहेत, तुम्ही ओळखत असाल. त्यांनी प्राध्यापकांचे 4 प्रकार पाडलेत, पण मी इथे सांगतो. शिक्षकांचे 4 प्रकार पाडलेत, मी अजिबात सांगत नाही. कोणी मॅनेजमेंटच्या मागे धावत असतो, कोणी कसा बसा शिकून आपले प्लॅट विकायचे धंदे करत असतो. कसे 4 प्रकार पाडले. कोणी LICच काम करतो, असो द्या, त्यांचा व्यवसाय. पण मूळ व्यवसाय जेव्हा म्हणजे जी निष्ठा, जे पद आपण स्वीकारलेलं आहे, शिक्षक हे पद आपल्याला शासनानं दिलेलं आहे. जर ते शासनानं पद दिलं असेल तर त्या पदाची गंभीरता, त्या पदाची प्रतिष्ठा राखणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रतिष्ठा राखलीच पाहिजे. मग प्रतिष्ठा जर राखायची असेल तर या पदाला साजेसं आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलंच पाहिजे. आता हे 25% विद्यार्थी जर कोण दुसरीच्या वर्गातला तो, अरे मजेदार आहे, लोकसत्ता वयात चक्क तो पाठ म्हणजे त्या ओळी सुद्धा दिल्या, जर तुम्ही वाचलं असेल. काय आहे त्या ओळी? दिनूच्या गावाजवळ एक नदी वाहते, दिनूच्या गावचे लोक नदीवर गुरे चरायला नेतात. काही बाहेरगावची मंडळी नदी पाहायला आली होती. हे जर 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना वाचता येत नसेल तर मराठीचं आणखी कोणतं दुर्दैव राहू शकते. आणि हे घडलं कशामुळे याचा विचार करण्यासाठी आपण या ठिकाणी खरं तर इथे एकत्र आलो. मराठी भाषा जिवंत ठेवायचा म्हणजे भाषा जिवंत ठेवायचीच आहे, ती राहिलीच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. पण ती जबाबदारी सुद्धा कोणीतरी घेतलीच पाहिजे आणि अधिकपणे ती मराठीच्या शिक्षकांनी घेतली पाहिजे, हे मला सांगितलं पाहिजे. हे सगळं होण्याला कारण काय असेल तर ते बालवाडी पासून, पहिल्या वर्गापासून आमच्या विद्यार्थ्यांना गाईड्स मिळतात. आणि गाईड्स मिळाल्यामुळे होतं काय की वर्गात नाही गेलो तरी चालते, कारण शिक्षक शेवटी हजेरी भरतात, संस्थेकडे देऊन टाकतात आणि पास करतात. परीक्षेमध्ये प्रश्नच विचारतील ना, मग ते प्रश्न विचारतील, त्याची नेमकी उत्तरं गाईडमध्ये आहेत, तिथून जरी लिहिली तरी पुरेशी आहे. वर्गात बसणं आवश्यक आहे का? नाही. गाईड मध्ये सगळं आहे तर वर्गात बसायची गरज नाही. म्हणजे आजचा विद्यार्थी हा आपल्या मार्गदर्शकापेक्षा मार्गदर्शिकेवर जास्त भरवसा ठेवतो, ही फार गंभीर गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्याचाच आपल्यावरती भरोसा नाही आहे, आता कोणत्या भरोसा सेलकडे आम्ही शिक्षकांनी द्यायचा? ही परिस्थिती जर आपल्याला बदलवायची असेल तर सर्वांनी मिळून पहिल्यांदा या गाईड संस्कृतीचं उच्चाटन करून तिला नष्ट केलं पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे गाईड घेऊन पास होणारे विद्यार्थी भेटत राहतील आणि शिक्षकांना सन्मान मिळत नाही. आज शिक्षकांना सन्मान मिळत नाही, गावात मिळत नाही, कुठेच मिळत नाही. याला कारण काय आहे? आपणच आहोत. आपल्याच कोणीतरी परिवारून नागवेल की म्हणणाऱ्या शिक्षकानं गाईड तयार केलेली आहे. आपल्यालाच वेळ नाही आहे म्हणून पटकन आपल्याला ही कविता शिकवायची आहे, काढली गाईड, पाहायला कडवा, तेलला ठोकून वर्गामध्ये निपटवलं सगळं. असं जर सुरू असेल तर मग आपल्या विद्यार्थ्यांना आपण किती दोष द्यायचा याचंही चिंतन करण्याची आज गरज आहे. आता 11वी 12वी मध्ये विद्यार्थी कला शाखेला येत नाही असं आपण बरोबर आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची काय चूक आहे आणि शिक्षकाची तरी काय चूक आहे? आपलाच विद्यार्थी, आपल्याच वर्गात आपलाच मुलगा एखादा 10वीला 45, 47, 48% गुण मिळवलं असेल तरी तो विज्ञान शाखेमध्ये गेला पाहिजे, त्याला तिथे प्रवेश मिळाला पाहिजे. गरज पडली तर डबल फी देतो, डोनेशन देतो, पण सर माझे एवढे ऍडजस्ट करून टाका. म्हणून सर्व मी म्हणजे सुशिक्षित वर्ग, सर्व सुशिक्षित वर्ग आपल्या पाल्याला विज्ञान शाखेतून प्रवेश देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. का? तर कला शाखेला भवितव्य नाही. कला शाखेला भवितव्य नाही कारण नोकऱ्या मिळत नाही, करिअरच्या संधी नाही.
आणि सायन्स मध्ये गेला तर तो डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, शास्त्रज्ञ बनेल, अमुक बनेल, तमुक बनेल. आतली गोष्ट सांगू, हे सगळं बनल्यावर थोड्यानं पैसा मिळतो. यासाठी आपला पोरगा विज्ञान शाखेमध्येच गेला पाहिजे, हा अट्टहास प्रत्येक पालकाचा असतो. आणि मग त्या दिशेनं प्रयत्न केले जातात. विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो, करतात. नाहीच जर संधी मिळाली तर मग कॉमर्स कडे वळतात. आणि जेव्हा कॉमर्स स्कूल होते तेव्हा कला शाखेकडे यावं लागते. म्हणजे तुम्ही कल्पना करा की 45% वर 100, 98, 97 पर्यंतचे विद्यार्थी सायन्स कॉमर्स कडे जातील आणि 35 ते 45% आतलेच विद्यार्थी फक्त कला शाखेमध्ये प्रवेश घेत असतील तर कला शाखा दयनीय होणार नाही तर काय होणार आहे? बोटावर मोजता येण्यासारखे विद्यार्थी ज्यांना डीएड करायचं आहे, ज्यांना MPSC करायचे आहे, ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे मराठी विषय घेऊन, असे बोटावर मोजता येण्यासारखे विद्यार्थीच फक्त मराठी हा विषय निवडतात, मराठी विषय घेतात. म्हणून केवळ विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये वाढतायत, कला शाखा ओस पडत आहेत, मॅनेजमेंट तुकड्या वाढवून मागते आहे म्हणून शासन त्यांना देते आहे. अशाच पद्धतीनं हा सावळा गोंधळ सुरू राहिला तर एक दिवस कला शाखा बंद पडल्याशिवाय राहणार. हे होण्यासाठी शासनानं सर्वात प्रथम मराठी हा विषय अनिवार्य केला पाहिजे. इसलिए सरांनी सांगितलं मग की सर्व शाखांमध्ये मराठी हा विषय शिकवला गेला पाहिजे. त्याला ऑल आहे. सायन्सला कोण्या ठिकाणी फिशरी आहे, कोण्या ठिकाणी बायफोकल आहे, कोण्या ठिकाणी संगणक आहे, कोण्या ठिकाणी IT आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. त्याच्या कॉलेज ज्युनियर कॉलेजच्या माहितीच्या नुसार इकडे कॉमर्सला जरी आलो तरी पर्याय हिंदी भाषा आहेच, IT आहेच. म्हणजे हिंदी भाषेमध्ये मराठी भाषेतलं व्याकरण खूप कठीण राहते म्हणून हिंदी भाषेमध्ये कसाही पेपर लिहिला तरी चालतो, भरपूर मार्क्स मिळतात. आणि महाराष्ट्रातले हिंदीचे शिक्षक तावडीत सापडते का म्हणून पाहतच राहतात. एकदा मराठीत विद्यार्थी आला की त्याला भरमसाठ मार्क द्यायचे, हिंदी मध्ये खूप कैसे अच्छे मार्क मिळते हे सांगायचं. अशा पद्धतीनं इथे एक मराठी भाषेसाठी पोषक नसलेलं वातावरण निर्माण केलं जात आहे की पालकांची मानसिकता बदलवण्याची खरी तर जबाबदारी 9वी-10वीच्या शिक्षकांची होती. त्याला सांगायला होतं की बाबा रे, तुझ्या पाल्याची मानसिकता पहिल्यांदा लक्षात घे. त्याला विज्ञान शाखा झेपेल का? तो या क्षेत्रामध्ये करिअर करू शकेल का? त्याला जर झेपतच नसेल तर, तो जर हुशारच नसेल तर कशाला त्याच्या माती मारतो? हे सगळे विषय यामुळे काय होईल की एकतर त्याच्या स्वप्नांचाही तू नष्ट करशील आणि वेळ आली जमत नाही म्हणून जीवितहानी सुद्धा होऊ शकेल. म्हणजे अशा असंख्य गोष्टी आपण पाहतो. परीक्षेच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळणार नसल्याची शंका आली रे आली की विद्यार्थी 2-4 तरी आत्महत्या करताना आपल्याला दिसतात. हे सगळे पालकांच्या मानसिकतेची बळी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून शासनाने सुद्धा 11वी-12वीच्या सर्व शाखांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करावा, सर्व शाखांमध्ये अनिवार्य करावा. आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांना व्यवस्थित बोलता आली पाहिजे, त्यामध्ये करिअर करता आलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपण अभ्यासक्रम शिकवता म्हणजे काय? गद्य, पद्य, नाटक, कथा, कविता इत्यादी नेमलेले वेचे शिकवतात. आणि यासाठी काय करतात तर व्याख्यान पद्धती असते. आपली वर्गामध्ये गेलो की आपलं काढलं पुस्तक आणि केलं सुरू आपलं व्याख्यान. ही कविता यांनी लिहिली, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, वगैरे वगैरे सगळं. म्हणजे व्याख्यान पद्धतीच्या पलीकडे आपण अजूनही अधिकची पद्धती वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही. आपण तो करायला हवा पण करत नाही. शिक्षकांनी तन्मयतेने, एकाग्रतेने शिकवणे, विद्यार्थ्यांनी लक्ष देणे आवश्यक असते.
पण शिक्षक तन्मयतेने शिकवणंही विद्यार्थी लक्ष देईलच असं नाही. यासाठी आपल्याला काय करता येईल तर व्याख्यान पद्धतीच्या जोडीला आपण टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर या साधनांचा उपयोग केला पाहिजे. म्हणजेच दृकश्राव्य माध्यमांचा वापर आपण व्याख्यानासोबत करणं आवश्यक आहे. सुंदर मी होणार हे नाटक जर शिकवायचं असेल तर सुंदर मी होणार या नाटकातला जो प्रसंग आपल्याला शिकवायचा आहे त्या अनुषंगानं असलेला अंक किंवा वेळ असेल तर संपूर्ण नाटक विद्यार्थ्यांना टीव्ही स्क्रीनवर किंवा प्रोजेक्टरवर जर दाखवलं तर तो जितक्या तन्मयतेनं त्याच्याशी एकरूप होईल, ती तन्मयता आणि शिक्षकांची तन्मयता या दोनच्या संयोगातून हृदयसंवाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या काळामध्ये या संसाधनांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. कविता जेव्हा आपण शिकवतो तेव्हा ती तालबद्ध वाचत असतो किंवा भावपूर्ण पठण करत असतो, गाऊन दाखवत असतो. कथेचं शिक्षण देत असताना आपण ती अर्थानुवरती तालबद्ध सादर करीत असतो. आणि गद्य जर असेल तर त्या गद्यामधला जो काही सूत्र विचार असेल, सिद्धांत मांडलेले असतील, जो विचार असेल, ज्या मराठी भाषेतले मौलिक शब्द असतील, कालिक भेदानुसार त्या भाषेमधले काही शब्द बाहेर गेले असतील किंवा काही नव्यानं विद्यार्थ्यांच्या कानावर पडले असतील, अशा सगळ्या शब्दांची माहिती आपण त्यांना देतो. आजच्या काळात या विषयी जर बोलायचं झालं एक उदाहरण आपल्याला देता येईल की अमुक अमुक ऋषी हे रामाचे गुरु होते. आता रूप हे जर तुमच्या स्वरमंडळामध्येच नसेल, वर्णमालेमध्येच नसेल आणि विद्यार्थ्यांना जर लिहावं लागलं की अमुक ऋषी होते तर तो ऋषिकेपुरचा रूप लिहित नाही. मग हे कोणत्या काळापर्यंत रूप हे स्वर होते, कोणत्या काळापर्यंत रूप हा स्वर होता आणि कोणत्या काळापासून ऍप आणि ऑफ हे स्वर मराठीमध्ये आले याची ओळखच किंवा याची जाणीवच शिक्षकांना नसेल तर तो शिक्षक शिकवणार कसा. म्हणून मराठी भाषेचं संपूर्ण ज्ञान जेव्हा शिक्षकाला येते आणि तो विद्यार्थ्यांना देतो आणि त्यासाठी अद्यावत साधनांचा वापर करतो तेव्हा विद्यार्थ्याला ते सहज समजते. कारण आजची पिढी ही आपल्या बोर्डामध्ये कमी आणि व्हॉट्सअप बोर्डामध्ये जास्त रमते. आम्ही विद्यापीठी क्षेत्रामध्ये म्हणतो आमच्या विद्यापीठात कमी आणि व्हॉट्सअप विद्यापीठामधलं जास्त अध्ययन करत असते. मग अशा या व्हॉट्सअप बोर्डामध्ये, व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना पुनश्च जर आपल्या विद्यापीठात, आपल्या बोर्डात जर आणायचं असेल तर यांना व्याख्यान पद्धतीच्या जोडीला तो विषय समजावून सांगावाच लागेल. आणि हा समजावून सांगतानाची ही एक पद्धत मी तुम्हाला माझ्या परीनं सांगतो, पटली तर तुम्ही घ्या. कोणताही लेखक, कवी साहित्य निर्मिती करत असतो तेव्हा स्वाभाविकच त्या निर्मितीतून निर्माण झालेल्या कलाकृतीमध्ये काहीतरी सत्य सांगितलेलं असतं. तो ज्या पद्धतीनं मांडत असतो त्या भाषेमध्ये भाषा सौंदर्य असते, विचार व्यक्त केलेला असतो. ते भाषिक सौंदर्य, विचार, शब्दसृष्टी, त्याची लय, मांडण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्याच्या मनामध्ये शिक्षकाला नेऊन पोचवायच्या असतात. हे केव्हा शक्य होईल? जेव्हा शिक्षक त्या कलाकृतीचा निर्माता होईल. जोपर्यंत शिक्षक कलाकृतीचा निर्माता होणार नाही तोपर्यंत शिक्षक कलाकृती विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवूच शकत नाही. उदाहरणार्थ सांगतो, सुंदर मी होणार या नाटकातला एखादा प्रसंग तुम्हाला शिकवायचा आहे. पु ल देशपांडे
आता हा प्रसंग जेव्हा तुम्हाला शिकवायचा आहे, शिकवत असताना तुम्ही ती म्हणाली अमुक अमुक केलंस तर मी तमुक तमुक करीन, तो म्हणाला मी तमुक केलंस तर तमुक करीन. विद्यार्थी म्हणते तमुक तमुक तमुक, कारण नावं घेतो आपण दोन आणि त्याच्यानुसार आपण संवाद विद्यार्थ्यांना सांगतो आणि तुम्ही समजून जा असं. मग इथे निर्मिती प्रक्रिया कुठे आहे? म्हणून हे नाटक नाटककारांनी लिहिलेलं आहे असं जरी अभिनेत्याला माहीत असलं तरीही रंगमंचावर हे नाटक सादरीकरण करत असताना लेखकाने लिहिलेले हे संवाद लेखकाचे नसून माझ्याच आयुष्यातील घडलेल्या प्रसंगातील संवाद आहेत. या अभिनिवेशातून जेव्हा तो कलावंत अभिनय करतो, तो जिवंत अभिनय प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचतो, कानापासून मनापर्यंत आणि मनापासून हृदयापर्यंत पोहोचतो. ही जी हृदय संवादाची प्रक्रिया आहे, हा कलावंत विसरून गेला की ते लेखकाचे डायलॉग आहेत, संवाद आहेत, तो विसरून गेला आणि त्याला एक गृहीत धरलं की हे माझे संवाद आहेत आणि मला माझ्या लोकांसमोर पोहोचवायचे आहेत. तेवढ्याच अभिनिवेशाने भावगर्भ अवस्थेमध्ये भावभावनांच्या प्रकटीकरणासह तो जो व्यक्त करतो त्या पद्धतीनं शिक्षक जोपर्यंत प्रतिपाद्य विषय त्या कलाकृतीचा निर्माता बनून श्रोत्यांपर्यंत, रसिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिक्षण होणार नाही. ही साधना जमली पाहिजे आणि यालाच आस्वादन प्रक्रिया असं म्हणतात, सामूहिक आस्वादन प्रक्रिया असं म्हणतात. पूर्वीच्या काळी गुरु आपल्याला सर्वांना विद्यार्थ्यांना बसवायचे आणि ज्ञानार्जन करत असताना त्यांना येत असलेले श्लोक म्हणायचे मोठ्यानं आणि सगळ्यांकडून ते म्हणवून घ्यायचे. या सामूहिक अध्ययनातून गुरु आणि शिष्य संवाद जो होतो तो हृदय संवाद. आज तो हृदय संवाद तुटलेला आहे आणि याला जबाबदार फक्त शिक्षकच आहे असं नाही. कारण मी आता पुढच्या चॅप्टरकडे वळतो. 14 ते 28च्या दरम्यान महाराष्ट्र शासनानं प्रत्येक शाळेला बहुतेक यावर्षी विसरले असावेत परिपत्रक पाठवत असते की तुम्ही मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यासाठी कार्यक्रम घ्या. विषय जरा गंभीर आहे आणि गंभीरतेनं ऐका असं मला वाटतं. काय आहे पत्रामध्ये? मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा. यासाठी आम्ही लोक काय करतो? अरे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आहे ना, मग असं करू ते आपले बोरण्याचे मोठे साहित्यिक श्रीकांतजी पाटील त्यांना बोलावून टाकू. मग काय ठेवायचं? अरे ज्ञानेश्वरीवरती खूप सुंदर प्रवचन देतात ते, मग आपण त्यांचा कार्यक्रम करून टाकू. नागो तुटे सरांना बोलावून टाकू, ते फार उत्तम कवी आहेत, 50 कविता सर ठोकून द्या ना. म्हणजे आमचा मराठी संवर्धन पंधरवाडा आला. आले लक्षात मी काय म्हणतो? कार्यक्रम कोणता आहे? मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा. आणि आपण काय घेतो? साहित्यावर कार्यक्रम घेतो. म्हणजे जो वक्ता आपण बोलावतो तो वक्ता त्याला आवडीच्या असलेल्या विषयावर, साहित्यावर बोलतो, वारंवार बोलतो, चांगला बोलतो, उत्तम बोलतो, निघून जातो. पण आवश्यक भाषा मराठी, मराठीची वर्णमाला, मराठीची शब्दरूप, मराठीतल्या बोली, मराठीतल्या म्हणी, मराठीतल्या वाक्प्रचार एवढंच नव्हे तर आज न्यायालयामध्ये, कार्यालयामध्ये, शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर कितपत होतो, कितपत केला जातो, केला जात नसेल तर का केला जात नाही, त्यामागची कारण काय आहे यावर कुठलाही प्रकाश न टाकता हा कार्यक्रम सर धोपटपणे घेतला जातो. जो आयोजक शिक्षक असेल तो दुसऱ्या दिवशी बातम्या देतो, अहवाल तयार करतो. त्या बातम्यांची कात्रणं ज्या सचिवानं मागितलेली आहेत त्याच्या पत्त्यावरती एकदाच पाठवून देतो. आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा घेतल्याच्या कृतार्थ आविर्भावामध्ये ही आजची वस्तुस्थिती. बरं, 27 फरवरीला मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी घ्या म्हणून शासनाचं परिपत्र केलं. त्याही दिवशी राजभाषा दिनाचं औचित्य साधून कुसुमाग्रजांचं एक टिपिकल वाक्य, मराठी भाषा ही राजभाषा झाली असली तरी ती
अमुक भाषा झालेली नाही, अजूनही ती मंत्रालयाच्या दारामध्ये फाटली रक्त नेसून उभी आहे वगैरे वगैरे. एवढं मराठीविषयी ज्ञान सांगितलं की पुनश्च आपण साहित्याकडे वळतो, साहित्यावरती भाष्य करतो, भाषेवरती भाष्य करत नाही. ही तमाम महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आपल्याला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा किंवा मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं मराठी सारस्वत सेतू किंवा मराठी साहित्य सेतू उभा करायचा नाही, तर मराठी भाषा सेतू उभा करावयाचा आहे, जे आज सुशिक्षितांच्या बोलण्यातून जवळपास हद्दपार झालेली आहे. कारण त्याच्या मनामध्ये न्यूनगंड आहे. मी जर या शिकल्या सवरल्या लोकांसमोर जर मराठीतून बोललो तर मला कमीपणा येईल का, किंवा मराठी बोलणं हे अडाणीपणाचं लक्षण तर नाही ना, म्हणून तो मराठी बोलायचं टाळतो. एवढंच नव्हे तर आपल्या घरामध्येही काही लोक जे सुशिक्षित आहेत ते हिंदी आणि इंग्रजीचा वापर करताना दिसतात, यावरती बोललेले आहेत. तर अशा प्रकारे हे जर शासनाच्या पातळीवर होणारं कार्यक्रमच जर या पद्धतीनं आपण घेत असू, तर मग मराठी भाषा संवर्धन करणार कशी, मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवणार कशी आहोत, याचा विचार करण्याची आज आपल्याला नितांत गरज आलेली आहे. म्हणून मराठी भाषा टिकली पाहिजे, ती मरणार नाही. हे कोणामुळे मरणार नाही, सुशिक्षितांमुळे मरणार नाही. म्हणजे एका वक्त्यानं बोलून गेलेलं आहे की मराठी भाषा टिकणार का. कदाचित समजा आपण विरुद्धार्थी विचार केला, नाही टिकली, मेली, तर काय होईल. मग याची जबाबदारी कोणाला तरी द्यावा लागेल ना. मग ही जबाबदारी उचलणार कोण. उद्या जर कोणी प्रश्न विचारला की मराठी भाषेचे मारेकरी कोण, याचं उत्तर सुद्धा मराठी भाषक हेच आहे. कारण महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये विचार केला तरी या देशातील, या महाराष्ट्रातील मोठमोठे अभेद्य किल्ले जे पडलेले आहेत, ते किल्ले शत्रूंच्या तोफा त्या किल्ल्यांवरती झाडल्या गेल्या म्हणून पडलेले आहेत असं नव्हे, तर त्या किल्ल्याच्या आत राहणाऱ्या अंतस्थ शत्रूंमुळेच ते किल्ले जास्त पडलेले आहेत. हा इतिहास आपल्याला सापडेल. मराठी भाषेचे मारेकरी दुसरे कोणी नाही आहे, आपणच आहोत. आपल्यातले सुशिक्षित वर्ग आहे, आपल्यातलाच अधिकारी वर्ग आहे, जो हे कार्यक्रम इम्प्लिमेंटेशन बरोबर करत नाही. आज उपयोजित मराठी हा आमच्या अभ्यासक्रमातला विषय आहे. किती सुंदर विषय आहे. त्याच्यात काय काय नाही आहे. वृत्तलेखन आहे, पत्रलेखन आहे, त्यात स्तंभलेखन आहे, भरमसाठ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये आपण मराठीतून व्यवहार कसा करावा याचा सुंदर वस्तुपाठ या उपयोजित मराठी मधून नेमलेला आपल्याला दिसतो. पण याचाही विद्यार्थी गाईड मधून थोडावर उपयोग करून कसा बसा लिहून टाकतात. शिक्षकांनाही बऱ्याच अपवादानं निश्चित चांगले शिक्षक आहेत, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. याला कारण मी सरसकट आरोप केलेला नाही. मी फक्त 25% विद्यार्थी म्हटलेला आहे. 75% तुमचे विद्यार्थी आहेत याची पूर्ण कल्पना मला आहे. त्यामुळे 75% विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलंच घडवता. पण हे घडलेले विद्यार्थी जर उपयोजित मराठीचा अभ्यास न करून आले असतील तर कार्यालयीन पत्रव्यवहार लोकांपर्यंत, सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कशा पद्धतीने करतील. हो, केवळ हायस्कूल नाही, ज्युनियर कॉलेजच नाही, तर मी ज्या सिनियर कॉलेजमध्ये 30 वर्ष सेवा केलेली आहे, त्या कॉलेजमधले एक प्राध्यापक दरवर्षी आपल्या बुकामध्ये सुट्टीचा अर्ज कायम ठेवत होते सर. कायम बिलकुल सुट्टी घ्यायची असली की काढली ती पोथी आपली, त्यातला बारीक काढला की इकडे कोणी पाहत नाही आपल्याकडे म्हणून तो सुट्टीचा अर्ज द्यायचा. ही जर शिक्षकांची आणि प्राध्यापकांची अवस्था असेल तर विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा. म्हणजे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आहे तेव्हा विचार करते, आता कुठे नेऊन ठेवली मराठी आम्ही आमची. अशी जर परिस्थिती असेल तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. म्हणून बोली टिकल्या पाहिजेत मित्रहो. कारण मराठी भाषा जी जिवंत आहे ना, ती सामान्य खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या खेडूत गरीब या माणसांपुढे आज टिकून आहे. ती सगळी आपलं दैनंदिन व्यवहार मराठीमधून अभिव्यक्त करतात. त्यांचा रांगडेपणा, त्यांचा अस्सलपणा, त्यांच्या शिव्या, त्यांच्या ओव्या ह्या सगळ्या बोली भाषेतून येतात.
आपल्या 4-5 प्रदेशापैकी असंख्य प्रदेशामध्ये विविध बोली आहेत. साधारणतः 60 ते 70 बोली आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या प्रत्येक बोलीचा लहजा वेगळा, त्याची उच्चारण्याची पद्धत वेगळी, त्यातले स्वर आपल्या म्हणी वेगळ्या, वाक्प्रचार वेगळे, शब्द वेगळे, सगळं वेगवेगळं आहे. ह्या सगळ्यांचं मिश्रण करून सर्वांना कवेत घेणारी एक प्रमाण भाषा आपण निश्चित केलेली आहे. आणि त्या प्रमाण भाषेतून आपण सर्व जास्तीत जास्त व्यवहार करत असतो, लोकव्यवहार करत असतो. या भाषेतून लोकव्यवहार व्हावा ही नितांत गरज आहे. ती टिकली पाहिजे, हेही गरज आहे. पण टिकेल केव्हा? म्हणजे प्रमाण भाषा बनवून टाकली आणि आपण मोकळा झालो असं होणं शक्य नाही, होणारे नाही, होऊच नाही. कारण बोली या ज्या आहेत या प्रमाण भाषा, बहुसंख्य लोक आज महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोक राहतात. या 12 कोटी लोकांची बोलण्याची, दैनंदिन व्यवहार करण्याची भाषा जर प्रमाण भाषा असेल तर या 12 कोटी लोकांना जोडणारी म्हणजे ही जी नदी आहे, वाहते आहे, नदीचा वाहता प्रवाह आहे, या नदीच्या वाहत्या प्रवाहाला मिळणाऱ्या उपनद्या म्हणजे या विविध बोली आहेत. त्या येतात, या भाषेला मिळतात, काही शब्द देतात, काही म्हणी देतात, काही वाक्प्रचार देतात आणि तिला समृद्ध करत जातात. हळूहळू ही प्रमाण मराठी अधिकाधिक समृद्ध होते. वेगवेगळे साहित्य या बोलीभाषांमधून लिहिलं जाते. नामोठे सरांसारखे झाडी बोलीतून असतं, झाडी बोलीतून साहित्य लिहितात. कोणी कोकणीमधून लिहिल, कोणी खानदेशीमधून लिहिल, कोणी आणखी कुठल्या तरी बोलीतून लिहिल. वेगवेगळ्या बोलीमधून लोक साहित्य लिहितात आणि हे सगळे शब्द त्या मराठी भाषेला येऊन मिळतात, प्रमाण मराठी भाषेकडे येतात आणि मराठी प्रमाण भाषा ही शुद्ध होते. साहित्य हे भाषेचं वेगळं अंग आहे. या भाषेमध्ये साहित्य निर्माण होते. म्हणून भाषा टिकली पाहिजे, जपली पाहिजे. यासाठी या सर्व बोली सुद्धा टिकल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत. म्हणून सुशिक्षितांनो, आता कुठलाही न्यूनगंड न बाळगता तुम्ही कोणाच्याही म्हणजे याची पर्वा न करता तुम्ही बिलकुल ठामपणे आपली मराठी भाषा बोलावं. कोणी काही करत नाही. ते कशाला न्यूनगंड ठेवायचा आपण आपल्या बोलीचा, आपल्या मराठी भाषेचा? आपल्यापैकी असंख्य लोक आजही आपल्या घरी बोलली जाणारी बोली बोलतोच की. त्यात लाज कसली आहे? काहीच लाज नाही. आम्ही आमची बोली बोलतो आमच्या घरी. हो, पुण्याचाही माणूस असेल, बारामतीचा माणूस असेल तरी तो त्याची बोली, त्या बोलीमधूनच लोक व्यवहार करतो की नाही. जेव्हा जनव्यवहार किंवा शिक्षकांशी आदान प्रदान करायची असेल त्यावेळेला आपण प्रमाण भाषेचा वापर करतो. अन्यथा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण बोलींचाच वापर करतो. ह्या सर्व बोली जेव्हा म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये त्यात साहित्य निर्मिती होईल, कला निर्मिती होतील, नाटकं निर्माण होतील, गीतं निर्माण होतील, तेव्हा कुठं हे सगळं साहित्य फार उंचीपर्यंत पोचेल आणि त्याला कारण असेल आपली भाषा. म्हणून हे सगळं आपल्याला करावायचं आहे आणि काही बाबतीत आपल्याला जागरूकही राहायचं आहे. बरं, कारण तुमचे गंभीर चेहरे पाहून मला असं वाटून राहिलं की थोडं तरी हसलं पाहिजे राजे, थोडं तरी हसलं पाहिजे. आता चंद्रपुरी किस्सा सांगतो मी तुम्हाला. आमच्या जवळ नाही का ज्युनियर कॉलेज आहे आणि शाळाही आहे आणि त्याचे एक सचिव जे आहेत ते कोणता कार्यक्रम असला का विचारी येतात, बसतात. आता भाषेचं ज्ञान, त्यांच्या येण्याला ऑब्जेक्शन नाही. त्यांची शाळा आहे, त्यांनी घडवलेलं सगळं आहे, त्यांनी उभारलेलं वैभव आहे. पण भाषिक अज्ञान जर असेल तर काय होते? फक्त एवढ्यासाठी मी सांगतो, कोणत्याही शाळेचं आणि कोणत्याही संस्थेचं नाव मी सांगणार नाही. भाषिक अज्ञान कसं तर हे जे आमचे महाशय आहे, आता सालाबादाप्रमाणे शिक्षक 60 वर्ष 58 वर्ष झाले की निवृत्त होणारच नाही की. मग त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष असतात आणि अध्यक्ष असतात तेव्हा त्याच्याविषयी चांगलं गुणगान गातात. बरा होता बाबा, चांगला होता, काम करत होता, असा होता, तसा होता. पण काय करणार, आले देवाजीचे मना ते तर कोणाचे चाले ना. देवाच्याच मनात नसेल तर माणूस तरी काय करायचं असा माणूस. समजलं? हो, निवृत्तीच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्याचं काम मी करून राहिलं.
आता काल परवाचीच गोष्ट त्यांच्या शाळेतला त्यांना शिक्षकांना सांगितलेला किस्सा, म्हणजे मी आवर्जून असे ऐकत राहतो. म्हणजे आपण कसं असलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा टिपत राहिलो पाहिजे, म्हणजे आपण आपल्यालाच अधिक समृद्ध करत जातो. वेगळीकडे जायची सुद्धा काही गरज नाही. खरं तर हे कुठल्याच पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही आणि माझ्या भाषणामध्ये जे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे किंवा तुमच्या स्मरणिकेमध्ये आहे त्यामध्येही नाही, कारण हे 3 दिवसापूर्वी मला कळलेले किस्से. तर कबड्डी चषक त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पटकावला. हे महाशय उभे झाले, त्यांनी म्हटलं की आमच्या शाळेची परंपरा अशी आहे तशी आहे, हे आहे ते आहे, आजवर एवढं आम्ही केलं तेवढं आम्ही केलं. आणि मग पोट्ट्याने सांगे, पोट्ट्या हो लक्ष द्या, आपल्या शाळेतल्या पोरांनी कबड्डीमध्ये जे यश मिळवला ही फार मोठी शोकांतिका आहे, लक्षात घ्या. आता कारण काय होतं की वेळेवर काय बोलावं हे सुचलं नाही तर मग अशी पंचायत होऊन जाते. म्हणून उपयोजित मराठीच मी हे यासाठी फक्त सांगतो की उपयोजित मराठी सर्वांना आवश्यक का आहे, तर त्याचा उपयोग आपल्याला बरोबर करता आलाच पाहिजे, अन्यथा आपलं हसं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रतिष्ठित असाल म्हणून तोंडावर कोणी हसणार नाही. पण मागे मागं त्यावरती चर्चा केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा मागे केलेला चर्चाच मी फक्त तुम्हाला ऐकवली आहे. आज आपले विद्यार्थी वरच्या मंत्रालयात जातील, इकडे जातील, तिकडे जातील, पण त्यांनी तिथे मराठीचा वापर बरोबर केला पाहिजे की नाही. आत्ता मी नाव घेतो, आमच्या चंद्रपूरचे एक विनोद व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्रकार आहे आणि आजूबाजूला घडलेल्या घटना ज्या आहेत तर त्या घटनांचा मार्मिक उल्लेख ते आपल्या व्यंगचित्रामध्ये करतात. तर कार्यालयात साहेबांना निरोप द्यायचा असतो. आता निरोप द्यायचा असतो तर स्वाभाविकच आहे. कार्यालयात निरोप द्यायचा असतो. आता कोण बा चांगलं बोलतात तर मग आहे बा ह्या मॅडम चांगल्या आहेत त्या बोलतील. मग त्या गुणगान जातात, साहेबांचे हे असे होते, हे तसे होते, फार चांगले होते, अमुक होते, तमुक होते वगैरे वगैरे. आणि त्या व्यंगचित्राच्या खाली एक ओळ लिहिलेली आहे. त्यात पहिले महत्वाची गोष्ट सांगतो की त्या बाई साधारणतः 7-8 महिन्याच्या गरोदर आहे, म्हणजे लक्षात येते लोकांना. आणि त्या व्यंगचित्राच्या खाली एक टीप आहे, साहेबांच्या सहवासात दिवस कसे गेले कळले. आता मला नुसतं तुमचं हसवायचं नव्हतं, इथे शब्दशक्ती जी कार्यरत आहे, अभिधा लक्षणा व्यंजना ह्या फक्त कुट्टीवर टाकून ठेवायसाठी होत्या 12वीपर्यंत. मग त्यांना का शिकवल्या गेल्या नाही किंवा शिकवायच्या दिवशी त्या जर गैरहजर असतील तर आपण साधं बोलतो, त्याच्यातला शब्दार्थ किंवा वाच्यार्थ असतो आणि लक्षणे घ्याव्याचा अर्थ वेगळाच असतो. हे शहाण्या इकडे म्हटल्यावर त्याला चक्का स्वतःला शहाणं समजावं का. तर अशा ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टीही फार महत्वाच्या असतात. म्हणून उपयोजित मराठी हेही फार महत्वाचे आहे. या मराठी भाषेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे. हा अभिमान सुरेश भटांनी बाळगला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो धन्य आम्ही ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी. एवढ्या जगात जर आपण माय मराठीला मानत असू तर आपण सर्व तिची लेकरे आहोत. तिचा ध्वज उंच आकाशात घेऊन आपण ठणकावून सांगितलं पाहिजे या व्यवहारामध्ये बरोबर उपयोग न करणाऱ्या मराठीचा न्यूनगंड बाळगणाऱ्या लोकांना की आमची मराठी भाषा ही वर्गामध्ये विचारांची प्रयोगशाळा आहे, तर व्यासपीठावर येताना संस्कार मूल्ये देणारी साहित्याच्या माध्यमातून ही कार्यशाळा आहे. ही कार्य ही टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आपण मला बोलायची संधी दिली, अध्यक्ष केलं, सन्मान केला, आयोजक मंडळाचं आपल्या सर्वांचं मनपूर्वक अंतःकरणातून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असे विचार आपण ऐकले. कानातून मनापर्यंत आणि मनातून हृदयापर्यंत जो आवाज आहे त्यांचा, जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे.
आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्याकरता मी श्री गजानन सातपुते सरांना आमंत्रित करते आणि यानंतरची सर्व धुरा त्यांच्याकडे सोडते. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमामध्ये थोडं सुटलेलं आहे म्हणून मी विनंती करते आपल्या या पूर्ण कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांच्या शुभेच्छा संदेश आपल्याला भेटलेला आहे. तो शुभेच्छा संदेश फक्त भट मॅडम वाचून दाखवतील अशी मी त्यांना विनंती करतो. फक्त शुभेच्छा संदेश त्या वाचतील. नमस्कार. फक्त शुभेच्छा संदेश देणार आहे, त्यामुळे कोणाच्या पोटात जर गोळा आला असेल की मी पण आता खूप वेळ बोलणार असं अजिबात होणार नाही आहे. कारण हा शुभेच्छा संदेश मिळण्यासाठी सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला आणि तो मिळाला कमी वेळामध्ये. ही पण आपल्यासाठी खरं भाग्याची गोष्ट आहे. फक्त मला इथे एकच गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की अतिशय प्रतिकूलतेवरती मात करून एक संपन्न वारसा या भूमीमध्ये बाबा आमटे सरांनी निर्माण केला. मॅगसेस पुरस्कार त्यांना मिळाला, शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं आणि ती धुरा समर्थपणे त्यांचे सुपुत्र विकासजी आमटे सर आणि प्रकाश आमटे सर पाहता आहेत. आणि अशा या पवित्र अशा अतिशय ऊर्जायुक्त अशा भूमीमध्ये हे आज मराठी विषयाचं पहिलं अधिवेशन होते. त्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. विशेषतः डिसले सर, मी आणि बाळासाहेब माने तर येऊ शकले नाही, पण बारामतीमध्ये या मराठी विषयाच्या संघाची स्थापना आम्ही सहज केली होती 2011 मध्ये आणि त्याचं पहिलं अधिवेशन इथे घेत आहेत. त्याबद्दल मोते सर आणि हटवार सर आणि त्यांच्या अख्ख्या टीमचं मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्याच कडनं अभिनंदन. त्यांना जितकंही बोलावं तितकंही कमी आहे, पण वेळेची खूप मर्यादा असल्यामुळे मी फक्त हे 2 वाक्य बोलले. आणि या संमेलनाला, या अधिवेशनाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. मला बोलायची संधी देणार होते असं म्हटले होते म्हणून मी पण ते मला तर पुढच्याच सत्रामध्ये देणार आहे. तर इथे मी पहिल्यांदा आलेली आहे, म्हणजे त्यामुळे मलाही त्याचा खूप आनंद आहे. नागपूरच्या पुढे आम्ही कधी आलोच नाही. या निमित्ताने आम्हाला आनंदवनात बोलवलं आणि आनंदवनाची सगळी माहिती फक्त पुस्तकांमध्ये वाचत होतो, तर ती प्रत्यक्षात पाहायला मिळाली. हा एक भाग्याचा क्षण माझ्या स्वतःसाठी वाटतो. तर शुभेच्छा संदेश असा आहे, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन मॅगसेस पुरस्कार विजेते बाबा आमटे यांची कर्मभूमी आनंदवन येथे मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न होत आहे, याचा मला मनस्वी आनंद वाटतो. अधिवेशनाचे निमित्ताने विविध विभागातील शिक्षकांचे एकत्र येणे, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक आणि तत् अनुषंगिक बाबींवरती चर्चा घडणे या गोष्टींना नव्याने चालना मिळते. सद्यस्थितीमध्ये शैक्षणिक अद्ययावतता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ती कायम राखण्याचे कार्य या निमित्ताने घडते. असे अधिवेशन नित्यनेमाने आयोजित व्हावे, वैचारिक मंथन व्हावे. आपल्या उपक्रमाला अनंत शुभकामना. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र शासन. आणि इथे अजून एक मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की आपल्याकडे IPS अधिकारी संदीप पाटील सर आले. एक शब्दाने आम्ही त्यांना फक्त फोन केला आणि त्या एका शब्दावरती त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन केलं. कारण त्यातला एकच मुद्दा मला असं वाटतं की आपण काय देतो, आपल्या विद्यार्थ्यांना आपण घडवतो, पण प्रत्यक्षामध्ये हा एक मुद्दा आपण सगळ्यांनी. कारण मला असं वाटतं मी मुंबईत शिकवते आणि मुंबईत विद्यार्थी अतिशय अशुद्ध बोलतात. त्यावेळेला पदोपदी असं वाटतं की शिक्षक म्हणून आपण खरंच कमी पडतो का? आपण का या मुलांचं मराठी सुधारू शकत नाही किंवा शुद्ध लेखनामध्ये? कारण माझ्या कीर्ती महाविद्यालय फार मोठं महाविद्यालय, 5 माझ्याकडे शिक्षक आहेत, मी त्यांचे विभाग प्रमुख आहे. पण ही एक अवस्था जी आहे त्याच्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय का याचं एक आत्मविश्लेषणात्मक काम जे आहे, आत्मपरीक्षण ज्याला म्हणूया, तेही या अनुषंगाने व्हावं आणि संवर्धन कसं होईल या संदर्भातलं भाषण किंवा विवेचन पुढच्या सत्रामध्ये मी करीनच. तर जाता जाता फक्त सांगेन की मुलं म्हणतात की मला पुस्तक भेटलं, तर ते ऐवजी मला पुस्तक मिळालं हे जरी ते बोलायला लागले तर मला असं वाटतं खूप मोठं मला स्वतःला वैयक्तिक मी सांगते की खूप आपण करावं लागतं, आपल्याला करायला लागेल. तर त्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. तर या अधिवेशनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने मॅडमनीच केलं आणि मॅडमनीच त्यांचा संदेश जो आहे तो या ठिकाणी वाचून दाखवला. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आतापर्यंत ज्यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली अशा पद्मा भांडारकर यांचं स्मृती म्हणजे सन्मानचिन्ह, शॉल आणि पुस्तक देऊन सन्मान करतील अशी मी मान्यवरांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर श्याम मोहरकर सर ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. एक सूचना आहे की आपण उपस्थित झालात, या अधिवेशनाचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला मिळणार आहे. ते दुसरं सत्र संपलं की आपल्याला सगळ्यांना आपले प्रमाणपत्र मिळणार आहे. यानंतर आजच्या पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करणारे आमचे मित्र गजानन सातपुते सर यांचा सन्मान आदरणीय डिसले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या सत्राचं आभार प्रदर्शन गजाननजी सातपुते सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज दिनांक 21 जानेवारी 2024 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन. या अधिवेशनाचं ऋण निर्देश मी या ठिकाणी करीत आहे. अगदी काही वेळातच भोजनाला सुरुवात होणार आहे. फक्त आपले 2 मिनिट घेणार मी आपल्या अतिशय मोलाचे 2 मिनिट महत्वाचे आहेत. ज्यांनी आपल्याला एवढं मोठं मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासाठी आपण इथपर्यंत आलो, त्यांचे ऋण आपण काहीतरी फेडावे हा यामागील उद्देश. दिव्याने दिवा लावत गेलं की त्याची एक दीपमाळ तयार होतं. फुलाला फुल जोडत गेलं की त्याचा एक फुलांचा फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. हे सुंदर नातं जर टिकवायचं असेल तर अशा या मान्यवरांचं वेळोवेळी आभार मानणं तितकंच अगत्याचं असतं. आणि म्हणून ज्यांनी विचारांच्या मशाली हातात घेऊन तडपत्या सूर्यांचा वारसा सांगणाऱ्या या मान्यवर अध्यक्षांचा मी या ठिकाणी आभार मानतो. मोडकर सरांचा आभार. वादळांना छातीवर झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या आमच्या आदर्श पुरुष ज्यांना म्हणेल मी, आमचे विकास भाऊ या उद्घाटनाचे उद्घाटक, त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. या वक्त्यांमध्ये माननीय श्री प्राध्यापक पाटील सर माझे गुरुवर्य, माननीय श्री मृणाल काळे सर प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, माननीय श्री डिसरे सर, माननीय भट मॅडम, या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष माननीय प्रतिभाताई धानोरकर आमदार भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्र, माननीय डॉक्टर संदीप पाटील सर या ठिकाणी आत्ताच गेलेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी आभार मानतो. सर्वांचा आभार. पण ज्यांचा आभार मानायला पाहिजेत आम्ही, ज्यांच्या भरोशावर हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत, अशा शहाणपणाच्या गोष्टी शांतपणे ऐकून घेणाऱ्या संयमी श्रोत्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तींचे मी आभार या ठिकाणी मानतो. उत्तम उदात्त विचाराने प्रेरित असे राज्यस्तरीय अधिवेशन घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार मी या ठिकाणी मानित आहे. वेळ, पैसा, परिश्रम खर्च करून कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे या ठिकाणी आभार आणि सर्व काही सुरळीत घडवून आणणाऱ्या त्या ईश्वरीय शक्तींचे या ठिकाणी आभार. आभार आभार आभार. आपण आलात या ठिकाणी, आपले मनापासून आम्ही आभार मानतो. शेवटी फक्त मी एवढंच म्हणेन, असाच यावा रिमझिम पाऊस अन भिजावी धरणी मस्त, असाच यावा रिमझिम पाऊस अन भिजावी धरणी मस्त, जमिनीवरच्या भिजान पुराने अलगत यावे फोडून तख्त, अलगत यावे फोडून तख्त. संपूर्ण चांदी पानांवरती
आणि नवलाईला नवल चढे संपूर्ण चांदी पानांवरती आणि नवलाईला नवल चढे पाऊस पाणी पाऊस गाणे इकडे तिकडे आणि चोहीकडे इकडे तिकडे आणि चोहीकडे. लगेच भोजनाला सुरुवात होईल. आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. एक सूचना आहेत, आपल्याला नम्र विनंती आहे, प्रसाधन गृह तिथे आहेत ते अपुरं जाईल. विक्री केंद्राच्या अगदी समोर प्रसाधन गृहाची व्यवस्था आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ शकता. लगेच भोजन होईल आणि काही वेळातच दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राची पान सुपारी आपल्याला इथे येऊन घ्यायची आहे. भोजन केल्यानंतर पान सुपारी आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राची. आपण आवर्जून या ठिकाणी यावं. अर्ध्या तासाच्या अगदी वेळेवर अगोदर आलं तरी चालेल. तिसरं सत्र अगदी लवकर होईल. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. प्रसाधन गृहाची तिकडे व्यवस्था आहे. विक्री केंद्र